हाय हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज. कोल्हापूरला कलानगरी म्हटलं जातं आणि आपल्या या कोल्हापुरातली एक कला 7 समुद्रापार जाऊन पोहोचली आहे. अशीच एक कहाणी घेऊन आली आहे मी पाहण्यासाठी की आपल्या कोल्हापूरमधली शुभम सुतार यांची जी मूर्ती आहे ती लंडनमधल्या एका फेस नावाच्या एक्झिबिशनमध्ये त्यांची सिलेक्शन झाले. चला तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार. तारा न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते. मला आपल्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही नेमकी सुरुवात कशी केली? मी माझी सुरुवात माझ्या वडिलांपासून केली. त्याआधीच मूर्तिकाम करायचे, त्यानंतर मी पुढे त्यांचा वारसा कंटिन्यू केला. अच्छा. मला सांगा की ह्या मूर्तीचं जे एक्झिबिशन आता होतं आहे लंडनमध्ये, तर असं म्हटलं जाते की जगातून प्रत्येक देशातून तिथं येतात. तर याची माहिती तुम्हाला नेमकी कुठून मिळाली? याची माहिती मला ऑनलाईनच मिळाली, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या माध्यमातून. याबद्दल काय सांगाल ह्या एक्झिबिशनबद्दल? एक्झिबिशन ॲक्च्युली खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. जगभरातून यात एंट्रीज येतात. त्यातून सिलेक्शन प्रोसेस 2 वेळा होते आणि फायनल सिलेक्शनमध्ये सध्या माझं झालेलं आहे. आणि याचे ॲवॉर्डचं अजून याच्या पुढच्या टप्प्यात आहे. ह्या एक्झिबिशनची नेमकी प्रोसेस काय असते? सुरुवातीला फोटोग्राफ्स पाठवावे लागतात मेल करून, मग त्याची एंट्री फी वगैरे सगळे भरून ती प्रोसेस असते. त्यानंतर त्यांच्याकडून सिलेक्शनचा मेल येतो आणि त्यानंतर मग आपलं जे ॲक्च्युअल वर्क आहे ते तिकडे पाठवावं लागतं. त्यानंतर ते ॲक्च्युअलमध्ये बघून सिलेक्शन करतात फायनल. तुम्हाला जेव्हा सिलेक्शनचा पहिला कॉल आला त्यावेळीची नेमकी प्रतिक्रिया काय होती? काय वाटलं होतं तुम्हाला? ॲक्च्युली अनपेक्षित होतं त्या गोष्टी, पण चांगलं वाटलं. आणि ही नेमकं आता लंडनमध्ये जे एक्झिबिशन भरणार आहे त्याची तारीख काय आहे? 13 ते 26 एप्रिल. तुम्ही जी आत्ता मूर्ती पाठवली आहे, ज्याचं सिलेक्शन झालं आहे, त्या मूर्तीचं नेमकं नाव काय आहे? द क्विट फॉर्म असं नाव आहे त्याचं. आणि त्याचे भाव आणि त्याची ड्रेपरी करण्यामागचं संकल्पना हीच आहे की ते ॲक्च्युली ज्या वर्षी मी ते केलं काम त्यावेळी थंडीचं वातावरण होतं, त्यामुळे मी ती ड्रेपरी त्या पद्धतीनं केली होती. आता जे एक्झिबिशन होणार आहे ते लंडनमध्ये आहे, पण आपल्या भागामध्ये किंवा आपल्या कोल्हापूरमध्ये अशा कोणत्या आणखी स्पर्धांमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला होता का? कोल्हापूरमध्ये ॲक्च्युली खूप प्रमाणात आहेत स्पर्धा होत असतात. या व्यतिरिक्त भारतभरात पण असतात. त्यापैकी एक बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या पद्धतीच्या खूप मोठ्या लेवलच्या स्पर्धा होत असतात. त्यामध्ये 2 वेळा ॲवॉर्ड मिळालेला आहे आणि सिलेक्शन पण बऱ्याच वेळा झालेलं आहे एक्झिबिशनमध्ये. आणि ह्या क्षेत्रामध्ये आणि कोणकोणत्या माध्यमांमध्ये आपण काम करता किंवा आणखी कोणत्या गोष्टी, मूर्ती सोडून आणखी काय करता? मूर्ती सोडून ॲक्च्युली मी पेंटिंगमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, त्यामुळे मी स्केचेस वगैरे करत असतो आणि प्रोफेशनली शिल्पकलेमध्येच काम करतो. आता अनेक मुलांना आवड म्हणून ह्या कलेकडे बघतात, पण तुम्हाला काय वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मुलांनी प्रोफेशनल म्हणून याकडे बघावं का? नक्कीच प्रोफेशनल म्हणून बघणं खूप गरजेचं आहे. कारण कला ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये आपण स्वतःचं मत एकदम चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. धन्यवाद सर. तुमचं सिलेक्शन झालं त्याबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मी तारा न्यूजकडून शुभेच्छा देते. तर आज आपल्यासोबत होते शुभम सुतार, ज्याची मूर्ती आहे ती 7 समुद्रापार होणाऱ्या एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट झाली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा.